या जगात इतिहास आठवला की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येईल। इतिहास आठवला की लोकांना संदीप महेश्वरी आठवेल, लोकांना सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आठवतील। पण ते तुझी आठवण का ठेवणार नाहीत? हे जग फक्त इतिहासातील तीच माणसं लक्षात ठेवतात ज्यांनी इतिहास घडवला आहे, आणि इतिहास तेच घडवतात जे हट्टी असतात। अरे लहान असतानाचा तो क्षण आठवा, तुझ्या आईबाबांना विचारून तू ज्या गोष्टींचा आग्रह धरायचा तो मागवून घ्यायचा, पण आज तो हट्टीपणा पूर्णपणे संपला आहे। तू लहान असताना मला आळस येत आहे असे कधीच म्हणायचा नाही, मला काम करावेसे वाटत नाही, उद्या करेन, पण आज तुला काम करावंसं वाटत नाही, आज तुम्हाला अभ्यास करायला आवडत नाही। अरे तुम्ही लोक मूर्ख आहेत, लहानपणी तुम्हाला लाज काय असते हे देखील माहीत नव्हते, पण आज मला माहित नाही की लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात तेच करू शकत नाही ज्याची तुमची लायकी आहे। इथे गर्दीत प्रत्येक जण चालतो, पण फक्त काही जण सूर्यासारखे चमकतात। अत्यंत खडतर वाटेवरही जे कधीच मागे फिरत नाही त्यांच्या यशही शरण जाते। फक्त तेच लोक नशिबाची वाट पाहतात ज्यांना यमराज येण्याची भीती वाटते। अरे जे हट्टी आहेत त्यांना यमराजही घाबरतात। तुझ्या जिद्दीपुढे या जगाची सारी शक्ती लहान होते। तुमच्यात जिद्द असेल तर तुम्हाला इतिहास रचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। अरे लोकांच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला काही जास्त करावे लागणार नाही, फक्त तुम्हाला त्यांच्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करावे लागतील आणि तुम्ही या सर्वांच्या पुढे जाल। मित्रांनो, आजच्या कलियुगात अर्ध्याहून अधिक विद्यार्थी आपले संपूर्ण आयुष्य इतिहासाचे स्मरण करण्यात घालवतात, पण मित्रांनो इतिहास लक्षात ठेवायचा नसून इतिहास घडवायचा असतो। माझ्या मित्रांनो, लोकांची काळजी करणं सोडून द्या आणि स्वतःला इतकं उच्च करा की प्रत्येक नशिबापूर्वी देव सुद्धा तुम्हाला विचारेल, मला सांग तुझी इच्छा काय आहे। जिथं जिद्द असते तिथे वादळही पराभूत होतात। एक पाऊल पुढे टाका आणि दुसरे आपोआप पडेल। थोडं बुडेन, थोडं तुटेन, पण परत येईन। हे जीवन तू पाळशील की मी पुन्हा जिंकेन। लोक काय म्हणतील याची काळजी करू नका, तुम्हाला जे बनायचे आहे त्यावर विश्वास ठेवा, जिद्दी बना आणि इतिहास घडवा। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एवढे सांगू इच्छितो की जीवनातील छोट्या छोट्या सुधारणा तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातात। आजपासूनच सुरुवात करा आणि आजपासून जिद्दी बना आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।